सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आणि या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या 19 वर्षांपासून सातत्याने सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गलांडे साहेब आणि कंत्राटदार साहेब यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना शिवरायांच्या शुभपेरूप शिवरायांच्या अनुभवाप्रता ही सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 2 दशकांपर्यंत सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। ही जी संत उक्ती आहे ती उक्ती प्रत्यक्षात आणण्याचं काम गणेश चोरगे आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या 2 दशकांपासून सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित होत असलेल्या कार्यक्रमांच्या निमित्तानं दरवर्षी करत असतात। त्यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं थोड्याच वेळ यांचं शुभागमन या कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार आहे। तत्पूर्वी हा कार्यक्रम आपण सुरू करून एकच मिनिट समोर साताऱ्याच्या कायदा क्षेत्रामध्ये ऍडव्होकेट राजेंद्र गलांडे यांचं गणेश चोरगे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। कंत्राटदार साहेब यांनी ही शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे। साताऱ्याच्या बांधकाम क्षेत्रामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बांधकाम क्षेत्रामध्ये अग्रगण्य बांधकाम व्यवसाय म्हणून त्यांची ख्याती आहे। मालपोच वाटप करण्याचं काम करण्यात आलं होतं। त्याशिवाय आयसोलेशन सेंटरच्या उभारणीमध्येही प्रतिष्ठाननं या फाउंडेशननं काम केलं होतं। याशिवाय कोरोना नंतरच्या लाटेमध्ये लसीकरणाची ज्यावेळी व्यवस्था झाली त्यावेळी लसीकरणाची केंद्रे वाढवावी म्हणूनही फाउंडेशननं मोठी आग्रही मागणी केली होती। त्यानुसार प्रशासनानं लसीकरणाची केंद्रे वाढवून नागरिकांची गैरसोय दूर केली होती। याशिवाय छत्रपती शाहू महाराजांच्या संगम माहुलीतील समाधीस्थळी दरवर्षी दिवाळीच्या दिवशी दीपोत्सव आयोजित करण्याचं कामही सामर्थ्य सोशल फाउंडेशन करत असते। याशिवाय वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आणि शालेय साहित्याचं वाटप हे तर उपक्रम नेहमीच केले जातात। खरोखरच शिवाजी राजांनी हे शेतकऱ्यांचं राज्य खरं तर निर्माण झालं होतं, कारण बारमाही सैनिक शिवाजी राजांच्या राज्यात नव्हते। काही काळ ते शेती करायचे, परत ते इकडं सैनिक म्हणून काम करायचे आणि ते त्यांची जी काय आज्ञापत्र आहेत भाजीच्या देठाला देखील हात लावू नका किंवा झाडं सुद्धा तुम्ही सैनिकांनी म्हणजे सैनिक जे काय शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक त्यांच्या सूचना आहेत तर ते पाहता हे रयतेचं राज्य निर्माण झालं होतं। एक प्रकारे जरी ते मध्ययुगीन काळात सरंजामदारी राज्य होतं तरी पण त्याच्यामध्ये शिवाजी राजांचा दृष्टिकोन हे रयतेच्या भल्याचा होता। म्हणून शिवाजी राजानंतर सुद्धा येथील जनतेने या स्वराज्यासाठी प्राण दिले आणि संपूर्ण भारतभर या महाराष्ट्र धर्माची पताका फिरवली आणि हे खूप मोठं काम त्या निमित्तानं झालं होतं। त्यामुळे त्या दृष्टीनं शिवराज्याभिषेक हा अत्यंत महत्वाचा आपल्यासाठी दिवस आहे आणि तो आपण इथे सर्वजण येऊन साजरा करतोय। या ठिकाणी मला त्याचं तुमच्या समोर बोलायला काही मतं शेअर करायला मिळाली त्याबद्दल मी संयोजकांचा आभारी आहे। धन्यवाद। जय शिवाजी, जय महाराष्ट्र। सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम। सर्वप्रथम सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, पुतळ्याचं पूजन या ठिकाणी श्रीमंत छत्रपती हुशारीलाल भोसले ताईसाहेब यांच्या शुभ हस्ते केले जात आहे। त्यांनी कृपया स्टेजवर मंचाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन ऍडव्होकेट चोरगे यांनी कृपया ताईसाहेबांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। वेळ काढून या ठिकाणी आल्याबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जात आहे। विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे, मात्र त्या निमित्तानं काही उल्लेखनीय असं मार्गदर्शन व्हावं हाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे। यानंतर अजय जाधवराव साहेब यांनी कृपया आपलं भाषण सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करतो। दर्शन करणार आहेत। खरं तर हा विषय अगदी थोड्या वेळात मांडणं अत्यंत अवघड आहे, मात्र आजचे विविध कार्यक्रम लक्षात घेता हा विषय उपस्थितांना थोडक्यात त्यांनी मांडावा अशी विनंती करतो। अजय जाधवराव। तुळजाभवानी आणि भारतीय इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या राजकीय, सामाजिक आणि लष्करी क्रांतीचे महानायक छत्रपती शिवाजी महाराजांना मी सर्वप्रथम वंदन करतो आणि
या राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या श्रीमंत छत्रपती वैशालीराजे भोसले, आधुनिक साताऱ्याच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे श्री कंबराळकर सर, सन्माननीय गदांडे सर, सामर्थ्य फाउंडेशनचे माझे मित्र ॲडव्होकेट चोरगे सर, समोर उपस्थित असलेले माझे मित्र मनोज सर आणि पुरस्कारार्थी तसेच उपस्थित असलेले सर्व शिवप्रेमी यांना मी 376व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभकामना देतो. खरं तर मी काही इतिहासकार वगैरे नाहीये, हे मी प्रांजळपणे आधी कबूल करतो. इतिहासकार इतिहासाचा एक चांगला वाचक आणि इतिहासातल्या ज्या चांगल्या घटना आहेत त्या चांगल्या घटना मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता मला जो विषय देण्यात आलेला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराज हा विषय ऍक्च्युअली 6 तासाचा विषय. टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. साल आहे 1694. स्थळ आहे किल्ले जिंजी. छत्रपती आहेत राजाराम महाराज. आणि राजाराम महाराज आपल्या एका लेखनी कला सभासदाला, त्याचं नाव सभासद आहे, त्याला सांगतात की माझ्या वडिलांचं चरित्र लिह, माझ्या वडिलांवर एक चरित्र लिहितो. ते चरित्र आजच्या कालखंडामध्ये सभासद बखर म्हणून प्रसिद्ध. सभासदानं शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या अनेक घटनांचं लिखाण त्यामध्ये केलेलं आहे. आणि ज्या वेळेस तो शिवराज्याभिषेक दिनाच्या लिखाण करतो त्यावेळेस तो एवढं अफाट वाक्य लिहून जातो की त्याने आपल्या अंगावर शहारे उमटतो. ते वाक्य असेल, या जगी मुलेंच बादशाह, म्हणजे आता या जगावर मुलेंच म्हणजे मुसलमानी बादशाहचं राज्य असताना मराठा बादशाह छत्रपती झाला ही काही साधी गोष्ट नाही. ज्यांना ह्या शब्दांचा अर्थ खोलवर समजला असेल त्यांना शिवाजी महाराज 6 जून 1674 साली छत्रपती झाले त्याच्या मागचं गांभीर्य समजलं असेल. आपल्याकडं शिवछत्रपतींचा इतिहास हा साधारणतः 1659 नंतर सुरू होतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला, ही शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना ज्याची सुरुवात होती. आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 पर्यंत आहे. 1680 साली झाला. 59 ते 80 म्हणजे साधारणतः 21 वर्ष शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लोकांना ठेवतो. वास्तविक पाहता बघा, जवळजवळ या हिंदुस्थानवर शिवाजी महाराजांच्या उदयकाला आधी 700 वर्ष या हिंदुस्थानवर खिलजी, लोधी, सय्यद, तुगलक, मुघल अशा अनेक लोकांच्या राजवटी होऊन गेल्या. ह्या राजवटी कुठून चालत होत्या तर ह्या राजवटी चालायच्या दिल्लीतनं, आग्र्यातनं, फतेपूर सिक्रीतनं किंवा लाहोरनं. आता शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकामुळे काय फरक पडला तर ह्या ज्या 7-8 राजवटी होत्या ते जे अनाचारानं, अत्याचारानं आणि आपल्या अत्यंत वाईट वर्तणुकीने या देशातील एक ते देशीय लोकांवर
अत्यंत क्रूरपणे सत्ता लादत होते, त्या सत्तेशी शिवाजी महाराजांनी एक हाती झुंज दिली आहे. एक हाती झुंज. शिवछत्रपतींच्या मदतीला त्या काळी कुणीही येत नव्हतं किंवा आलं देखील नव्हतं. एक हाती सत्ताशी झुंज देऊन शिवाजी महाराजांनी त्या सत्ताधीशांच्या मागची मानसिकता मोडीत काढली. लाहोर, दिल्ली, आग्रा आणि तुमचं फतेपूर सिक्री ह्या विलासी जगातली सत्ता केंद्र समुद्र सपाटीपासून 4.5 फूट उंच असलेल्या रायगडावर आणून प्रस्थापित केली. आणि ह्याला किती वर्ष लागली? तर जवळजवळ 32 वर्ष. ह्या 6 जून 1674 ह्या दिवसाला भारतीय इतिहासामध्ये खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. दुर्दैवानं आमच्या इतिहासकारांनी त्या दिवसाला एवढं असं महत्व दिलं नाही. जगाच्या पाठीवर इसवी सनापूर्वी काळापासून अलेक्झांडर द ग्रेट, बघा विचार करा, कदाचित ही नावं तुम्हाला ठाऊक देखील असतील. अलेक्झांडर द ग्रेट, जुलियस सीझर, ब्रिटिशांचे एडवर्ड, लुईस, फिलिप्स, किंग जॉर्ज, क्वीन विक्टोरिया, क्वीन एलिझाबेथ, इराणचे खलिफाज, रशियाचे झार, शेकडो लाखो लोकांनी ह्या जगावर राज्य करून गेलेले आहेत. पण शिवछत्रपती हे एकमेव असे राज्य आहेत या 350 वर्षानंतरही त्यांची जयंती तर साजरी केली जातेच, परंतु त्यांचा राज्याभिषेक दिन देखील साजरा केला जातो. जगाच्या इतिहासामध्ये हे कुठल्याच राजाच्या नशिबी आलेलं नाही. हे आपल्या शिवछत्रपतींचं. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आपल्याकडं शिवछत्रपतींचा इतिहास म्हणलं की फक्त लढायांचा इतिहास, शौर्याचा इतिहास, रक्तपाताचा इतिहास. शिवछत्रपतींचा इतिहास आपण लोकांनी इतक्या संकुचित भावनेमध्ये अडकून ठेवले. वास्तविक पाहता शिवछत्रपतींचा इतिहास हा खूप मोठा आहे. 50 वर्षाचं आयुष्य लाभलंय. आपल्या लोकांना ठाऊक असलेला जो इतिहास आहे तो अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची फजिती, पन्हाळ्याहून सुटका, मिर्झा राजे जयसिंग बरोबरचा लढा, आग्र्याहून सुटका, शिवराज्याभिषेक दिन आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू. आपलं जे इतिहासाचं ज्ञान आहे शिवछत्रपतींच्या बाबतचं ह्या एवढ्याच वर्तुळात फिरत असतं. पण हे सत्य आहे का? तर हे सत्य नाही. एवढाच इतिहास नाही. ह्या सगळ्या घडामोडींना शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले फक्त 7 वर्ष खर्च बनलेले आहेत. 7 इयर्स, 7 वर्ष. मग शिवाजी महाराजांना जर 50 वर्ष आयुष्य मिळाले आणि त्या 50 वर्षातलं फक्त 7 वर्षाचं आयुष्य आपल्याला ठाऊक आहे, तर शिवाजी महाराजांनी 43 वर्षात केलं काय? आपण शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो, तर त्यांचं 43 वर्षांचं आयुष्य हे आपल्याला जाणून घेणं देखील महत्वाचं. म्हणून मी कायम म्हणतो की शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त ढाल तलवारीचा, लढायांचा, रक्तपातांचा, घोडेस्वारीचा, चढायांचा आणि तुमच्या मारहाणीचा नाही. तर शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यात पहिला लक्षात घ्यायचा आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा मातृप्रेमाचा इतिहास. शिवाजी महाराजांचा इतिहास हा पितृप्रेमाचा इतिहास. शिवाजी महाराजांचा इतिहास हा नाविन्याच्या शोधाचा आहे. आता त्याचप्रमाणे फाउंडेशनच्या माध्यमातून सुरेश शिंदे साहेब यांनी कृपया हा पुरस्कार स्वीकारावा. याच बरोबरीने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आणि बैल बोलबाला या नावाचा
चांगलं काम त्यांचं केलं, राज्यभर त्यांचं काम गाजलेलं आहे असे एकत्रित झालेले क्रमवीर अण्णांच्या कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण झालेले हे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे साताऱ्याच्या पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं टीम ऑपरेशनचं काम महत्वाचं पत्रकारितेच्या माध्यमाबरोबरच समाजसेवा पर्यावरण आदी क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून काम होतं. अजिंक्यता उत्तम आहे. पालकांच्या हजेरीशिवाय जे त्याबद्दल अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं कार्य आहे. पालकांच्या उपस्थितीशिवाय त्यांनी काम केलेलं आहे. काही चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका बजावलेली आहे. त्यांची भूमिका गाजलेली आहे. स्मृती अदालतमध्ये रणवीर सिंगाची त्यांनी उपयोग केले. स्टार प्रवाह, CID, मी मराठी आदी विविध चित्रपटांमध्ये त्यांनी केवळ साताऱ्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. सातारा शहराबरोबर सातारा जिल्ह्यात आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विविध बांधकाम त्यांनी अतिशय उत्तम केले. याशिवाय साताऱ्याची नवी ओळख 17 मजली इमारत बांधण्याचं, लँडमार्क टॉवरचं उभारणी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याशिवाय बाळासाहेब जगदाळे यांना यानंतरचा पुरस्कार म्हणजे कोणताही अपघात असो, दरीमधून कोसळलेला असो किंवा जलतरणाच्या तलावांमध्ये धरणांमध्ये कोणी अडकलेलं असो तर अशा प्रसंगी या रेस्क्यू टीमने केलेलं काम, शिवेंद्र सिंहाचे रेस्क्यू टीम अतिशय महत्वाचं काम केलंय. या संस्थेच्या पदाधिकारी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र व तेजोमय स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. सामर्थ्य सोशल फाउंडेशन महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी, सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे श्री ॲडव्होकेट गणेश चोरे साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले ॲडव्होकेट राजेंद्र गलांडे साहेब, आपल्या या आजच्या मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले माननीय श्रीमंत छत्रपती विशालीराजे भोसले, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते की जे अजय जाधवराव साहेब यांचं भाषण आता आपण ऐकलं. खरोखर सरांचं वक्तृत्व इतकं जबरदस्त आहे आणि सातारकरांना मी तरी आजच खरं त्यांची ओळख झाली आणि अमोघ वक्तृत्व आहे त्यांचं आणि खरोखर म्हणजे त्यांचं भाषण हे थांबवच नाही असंच वाटत होतं. सगळेजण मंत्रमुग्ध झाले होते आणि त्यांच्या समोर आता आमच्यासारख्यांनी काय बोलावं. खरोखर शिवाजी महाराजांच्या बद्दल जी प्रचंड त्यांची माहिती आहे ती अमोघ वाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. यांच्या पुढे सुद्धा खरोखर त्यांचं वक्तृत्व परत ऐकण्याचं योग अशी विनंती करतो. स्वराज्याची स्थापना ही खरोखर एका नव्या विचारयुगांची नांदी होती. 17व्या शतकात 6 जून 1764 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे संपूर्ण कार्य वगैरे जे काय त्यांचं हे आहे ते उद्योग म्हणून, उद्योग विश्वासाठी आम्ही ज्या विचार करतो त्याप्रमाणे आम्ही साधारण त्याच्यावर विचार केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, त्यांची प्रशासन व्यवस्था आणि प्रजाहित दक्षपणा आजही खरोखर अनुकरणीय आहे. आपल्या विवेक बुद्धीला पटलेला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जी गोपनीयता लागते, जी निर्भयता लागते आणि जे नियोजनबद्धता लागते ती महाराजांकडे होती. संकल्प व सिद्धी यातील एकरूपतेमध्ये त्यांचे मोठेपण हे सामावलेले होते. महाराजांच्या एकंदरीत सर्व गुणांचा विचार केला तर ते एक मोठे मॅनेजमेंट गुरुच होते. मॅनेजमेंट म्हणजे भविष्याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे, त्यानुसार साधन सामग्री जुळवणे, त्यावर वर्चस्व ठेवणे आणि त्या साधन सामग्री ताळमेळ ठेवणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. एखाद्याला जर का समजा यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील सर्व प्रसंगाचा सखोल विचार अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या अंगी असलेले असंख्य गुण अंगीकारणे हे यशस्वी उद्योजकाला अत्यंत महत्वाचे आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा सुद्धा अष्टकोनी होती. यशस्वी उद्योग होण्याचे अष्टपैलू होणे ही सुद्धा अत्यंत आवश्यक आहे आणि ते अष्टपैलू गुण म्हणजे मिशन स्टेटमेंट जे आहे, ध्येय वाक्यांचा पाठपुरावा करणे, म्हणजे कितीही संकटे आले तरी आपले ध्येय सोडायचे नाही. प्लॅन्स अँड पॉलिसीज, योजना बनवणे. आता सरांनी सांगितलं की शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग कसं होतं, 2-2, 3-3 वर्ष प्लॅनिंग करत होते आणि मग कामातला जो स्पीड आणि होती
तर ते खूप वाखाणण्यासारखं होतं. ऑर्गनायझिंग रिसोर्सेस म्हणजे साधन सामुग्री जुळवणे, यामध्ये मॅन, मनी, मशिनरी, मटेरियल वगैरे ह्याही सगळ्या गोष्टी येतात. तर शिवाजी महाराजांकडनं हे सगळं ऑर्गनायझेशन वगैरे सगळं करणं सुद्धा खूप शिकून घेण्यासारखं आहे. सिलेक्शन म्हणजे ध्येय प्राप्त करण्यासाठी योग्य माणसांची निवड करणे आणि त्यांना योग्य जबाबदारी देणे, हे काम सुद्धा शिवाजी महाराजांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. डायरेक्शन म्हणजे दिशा देणे, सहकाऱ्यांना योग्य दिशा देणे आणि दिशा चुकणार नाही याची दक्षता घेणे, हा एक खूप महत्वाचा फॅक्टर होता. आणि कंट्रोल ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे जे काही काम होते त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, मोटिवेशन, सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा रिपोर्ट घेणे. म्हणजे या सर्व गोष्टी ज्या उद्योग जगतातल्या उद्योजकाला गरजेचं आहे त्या शिवाजी महाराजांकडनं शिकून घेणं खूप महत्वाचं आहे. या सर्व अष्टबैल गुणांचे आत्मसात करणे म्हणजे यशस्वी उद्योजक होणे आहे. या सर्वाबरोबर टाइम मॅनेजमेंट असेल, पारदर्शक व्यवहार असेल, अपार कष्ट करण्याची तयारी असेल, इनोव्हेटिव्ह आयडियाज असल्या पाहिजेत. कामावर ऍक्च्युली जे काही काम करतो त्याच्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे, कामामध्ये डिव्होशन असलं पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजीचा उद्योजकांनी वापर केला गेला पाहिजे. उद्योग करताना धाडस थोडंसं असलं पाहिजे, धाडस करण्याची गरज आहे. उद्योजकांनी मोठी स्वप्न बघण्याची गरज आहे आणि मग ती पूर्ण करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीसाठी सुद्धा तब्येत चांगली राखली गेलेली पाहिजे आणि तब्येत राखण्यासाठी व्यायाम पाहिजे, डे टू डे योगा वगैरेचा हे पाहिजे. व्हिजन सुद्धा उद्योजकाचं खूप दूरदृष्टी असली पाहिजे. दूरदृष्टीच्या संदर्भात शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यायचं गेलं तर ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तर त्यावेळी रायगडावर 4 हत्ती, मोठे हत्ती होते आणि हे हत्ती आले कसे याचं कोडं सुद्धा त्यावेळी हजर असल्या इंग्रजांना वगैरे पडलेलं होतं की शिवाजी महाराजांनी हे हत्ती आणले कसे, कारण त्यावेळी काही ट्रेन नव्हतं, विमान नव्हतं, काही नव्हतं. पण शिवाजी महाराजांची दूरदृष्टी एवढी होती की ज्यावेळी ते म्हणतात की रायगड किल्ला घेतला त्याच्या 1 वर्षातच शिवाजी महाराजांनी हत्तीची लहान पिल्लं त्याच वेळी घेऊन दिली. म्हणजे त्यांची दूरदृष्टी किती होती की 18 वर्ष अगोदर त्यांनी ते प्लॅनिंग केलं होतं आणि त्यांनी ठरवलं होतं की राज्याभिषेक आपल्याला करायचा आहे. तर हे खूप दूरदृष्टीपणा वगैरे आहे, हे सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या आहेत. तर त्या शिवाजी महाराजांच्या कडनं शिकण्यासारख्या आहेत. शिवाजी महाराजांनी 27व्या वर्षी सुद्धा स्वतःच आरमार उभारलं. अशी अनेक उदाहरणे जी की शिवाजी महाराज व्यवसायावर कॉलेजचे दाखले देतात. माझी सर्व उद्योजकांना खरोखर विनंती आहे की यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास सगळ्यांनी करावा. पण तसा अभ्यास केला तर मग बाकी कुठली मॅनेजमेंटचे क्लासेस किंवा मॅनेजमेंटचे बाकी काही ट्रेनिंग वगैरे घेणं काही गरज पडणार. पुन्हा एकदा मी शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो. मला आज राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने सामर्थ्य सोशल फाउंडेशननी जो सत्कार केला माझा त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते खरोखर खूप वाखाणण्यासारखं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांच्या प्रत्येक कार्याला त्यांनी ज्यावेळी हाक मारतील त्यावेळी आम्ही आमची सगळी टीम आम्ही नक्की त्यांना सहकार करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराज, जय शिवराय. प्रबोधन जनजागृती समोर बघायला समोर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय.